मेन पोस्टर नाही आहे, करता धरता नाही आहे, करता धरता नाही. बाबाई बघितलेलं पोरगी लग्नाला बाबा आहे तसंच काय. काशी केली, वनवाशी केली, तुझ्या नशिबी 7.5 आली. घाबरू नको, उपाय सांगतो. पिंपळाला 11 प्रदक्षिणा मार, एक दयाची वाटे ठेव, 101 रुपये वर्गणी दे. देऊ नको, मन बघत होतो काय बोलतोय. हा वाजव वाजव. युट्यूब ला किती पेमेंट पडतो? नमस्कार. तर आपल्या या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. सो आधीच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल, आपण गेलेलो बोरगाव येथे हळदी वाजवायला. सो तिथून 3 वाजता आलो आहे आणि आज दुसरा दिवस त्याचा. आणि आता वाजले ते म्हणजे 7:30. डोळ्यांवरून समजतच असेल की झोपणे झाले, कारण तिथे बोलवलं आम्हाला 8:30 पावणे 9 पर्यंत, पण इथे 7:30 झाले. मी घरात आहे आता, बघूया किती वाजता पोहोचतोय. सो चला आता जाऊया आपण डायरेक्ट. आपला टेम्पो आला असेल तिथे आणि तिथून मग डायरेक्ट बोरगाव. सो भेटू आता, स्टे ट्यून. चला हा बघा आजचा टेम्पो. आणि आज आम्ही निघणार होते म्हणजे पेनला जायला. हा ड्रायव्हर वेगळा आहे, काल वेगळा होता. आणि बाबा तिकडे आतमध्ये आणि विनोद भाऊ आहे पुढं. 4 जण आहोत आम्ही. बाकीचे हळूहळू येत आहेत. 8 वाजले इथंच, 8:30ला बोलवलेला. लग्न कितीचं आहे? 12:45चं आहे. बघूया किती वाजता पोहोचतोय. आणि लग्न कुठं आहे तो अजून माहिती नाही. सो आता तिथे गेल्यावरच समजेल. सासगाव म्हणजे खोपोली. चला आता डायरेक्ट तिकडेच भेटू बोरगावला. तर आत्ताच आम्ही पोचलेलो ते म्हणजे बोरगावला. बघा पाठीमागे दिसतच असेल. बघा संकेत आला आज. अरे त्या पाब्याची लेवल बघशील ना तर अजून एक बैल आला असता. बरं आहेस ना? आणि बघा इकडे सर्व आता जोडून घेतोय. इकडे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि आज दाना भाई एकदम नवरा वाटते. चपलेनी मार खाल्लाय रे पण. चपलेनी मार खाल्लाय. आता आम्ही आलोय तर खरं. वाजलेत किती वाजले संकेत? 9:15 वाजलेत. पण मांडवात कोणच नाही. मांडवातच कोण नाही. बघा खुर्च्या घेऊन इकडे येते ते दिसलंय बघा. खुर्च्या घेऊन येतात हे बघा. काय बोलणार आता यांना. इकडे सावली आहे या. हे बघा दिसलं. काय बोलणार यांना, कुठे ठेवणार. इकडे सावली आहे. आता मस्त झोपून उठलेलं आहे हे बघा. आणि इकडे पोरं तयारी झालेली आहेत. साडे 10 वाजता आलोय. 10:30 पण 10:15 वाजता आलोय. 11:30 झाले. मस्त झोप झाली. 1 तास झोपलेलो इथंच. आणि हे बघा तुम्ही पाहू शकता इकडे आता भाज्या करताय. अजून नवरा निघालाय नाही. पाहुणे चालत नाही. बरेश आणि आदित्य आमचा आता मे महिन्यात लग्न झालाय. मेन पोस्टर नाही आहे, करता धरता नाही आहे. करता धरता नाही. करता धरता आमचा बालचंद्र आलेला नाही. वाजवा कोणतरी त्याला. 2 उभारते तारे कंपनीचे.
तर आत्ताच वर वाजून झालाय आणि आता आम्ही चाललोय. कुठं जायचंय? खोपोलीला ना नितेश? वाजवलास मस्त नितेश, मस्त वाजवलास. जा बस मध्ये जा. चला इकडे आता सतीश, बाबांनी काय केलं? बाबा काय केलं? एक नंबर काम केलं बाबा. बघितलेलं पोरगी लग्नाला बाबा आहे तसंच काय. चला भरून घ्या. आता डायरेक्ट भेटू आपण सासगावला. चला सर्व भराभर करतोय आणि निघतो इथून. संकेत मस्त वाजवलास ना. संकेतचं लग्न आहे कधी? आता का तुला ज्योतिष सांगतो बघ. सांग ज्योतिष सांग. चालेल ओके. आता विसरू नको. हात धुवून घेतो मी. काशी केली, वनवाशी केली, तुझ्या नशिबी 7:30 आली. घाबरू नको, उपाय सांगतो. पिंपळाला 11 प्रदक्षिणा मार, एक दयाची वाटी ठेव. 101 रुपये वर्गणी दे. देऊ नको, मन बघत होतो काय बोलतोय. नंतर उठाले रे देवा, उठाले रे बाबा, मुझे अमीर को नहीं रे, ये दो गरीबों को उठाले. चला आता भरून घेते. आणि इकडे वराड पण चाललाय बघा, बस आहे. आत्ताच पोचलोय ते म्हणजे आम्ही नवरीच्या गावात. आणि हे बघा अजून झोपून आहेत गाडीत. आणि इकडे आता आम्ही सर्व सामान काढून घेतो बाहेर. आणि त्याला पाणी पाहिजे. आणि इकडे आकाश मस्त बसमध्ये बसून आलाय टाकाटक एकदम. झोप काढून आलास. आणि गावाचं नाव काय? ढेकू गावाचं नाव आहे. आणि आता इथे थोड्याच वेळात आम्ही आता वाजवायला सुरुवात करू. आणि नितेश असा रागाने बघते माझ्याकडे, मला समजत येत नाही काय झालंय. नितेश झोपून आलास ना पद्धतशीर? नितेश बोल. नवऱ्याला जाम घाई आहे. नवऱ्याला घाई आहे. नाही, नित्याचं तोंड खोलला की शिवी निघते, म्हणून नित्या का बोलच नाही. कंट्रोल. चला आता जातो वाजवायला. सो भेटू आता. चला आमची गाडी पुन्हा एकदा मागं चाललेली आहे. सर्व वाजंत्री पण मागे हे बघा. चला रिटर्न मागे. आणि हे बघा जय श्रीराम. काय उचलला काय नित्याने काय साईल डायलॉग काय मारला? काय कशातला? कोहिनूर. क्या गुंडा बनेगा रे तू? कोई मिल गया कोहिनूर नाही. लेस का आणला. अगं माझी येत आहे कॅश. अब नितेश वाजवतस? नवीन आणलास? एक्सपायर झालेला घेऊन आलता पेप्सी. तो बघ, तो अजून डेट बघते. तो बघा अजून डेट बघते आहे ना. याचा ना आता वाजवायला सुरुवात करतो आम्ही. आता तिकडे लग्न लागतंय आणि आता आम्ही थोड्याच वेळात वाजवायला घेणार. आणि विनोद भाऊ आता कीबोर्ड वाजवणार आहे. नाही वाजव घे. तू नुसता हात करतोस, काहीतरी बोल.
चला पोरं सामान ठेवतात वरती. हातगाडी घे. संकेत जिम वाला आहे. हॅलो. चला पावसाचं वातावरण झालं इथं. पावसाचं वातावरण बघू शकताय. काळोख पडला लगेच. आता आम्ही चाललो जेवायला. आता जेवल्यानंतर झोपू आणि डायरेक्ट भेटू आता वारातीला. चला. आता तुम्ही बघितलं असेल आम्हाला डायरेक्ट वरात घराच्या बाहेर आल्यानंतर वाजवायला सांगितलं. सो काहीच नाही शूट करता आलं. डायरेक्ट वरात नाक्यावर पोहोचल्यावर आमची पोरं आली नाश्त्यासाठी गेलेली. त्यांना डायरेक्ट शूट करायला मोबाईल दिला ह्याच्या हातात. काय बघा काय करणार आम्ही सुद्धा. हे बघा आता सर्व पॅकअप करतोय इथून. काय काय बाबा बोल बरं बोलशील. साडेसाती लागलेली आहे आधी. चला आता पॅकअप करून आम्ही चाललोय ते म्हणजे बोरगावला. बघूया कसं काय इथून निघतोय. टेम्पो तर फुल होणार आहे आमचा. इकडे दोन कीबोर्डवाले आमचे. हे बघा साहिल बघ काय बोलतोय. साहिल काय बोलतोय सांग. साहिल बोलत नंतर बोलत त्या व्हिडिओ नित्या ओके ना. नाही तर बायकोला दाखवायला व्हिडिओ. ये फंस गया सीएम. कोणता नित्य. आता बघूया आता आम्ही डायरेक्ट जाऊ बोरगावला तिकडे वाजवायला. कारण इथून झाला पॅकअप 15 मिनिटात वाजवला. डायरेक्ट तिकडे चला आत्ताच आम्ही पोहोचलो ते म्हणजे बोरगावला नवऱ्याच्या घरात. आणि आता बघूया किती वाजता वाजवायला लागतंय. कारण आता पहिले सांगितलंय जेवायचं आहे ना विनोद भाऊ. हा लाव आपल्याला का बारका तर बारका. हा का बारका घेऊनच आहे मी. आता पहिला वाटते जेवायचं आहे त्याच्यानंतर वरात निघणार आहे. सो बघूया आता कसं काय आहे बघूया. तर आत्ता आलेलो आहोत ते म्हणजे बोरगाव गावात. आधी सांगितलेलं की जेवण झाल्यावर वाजवायचं पण आता वाजवायचं आहे वरात. तर गावातून वरात काढणार आहे. हे बघा आपले ड्रमवाले बेसवाले थापडोलवाला परेश, बेसवाला तेजस, इकडे ड्रमवाला प्रतीश आणि संकेत ड्रमवर. इकडे विनोद भाऊ हातगाडी घेऊन येते. हे बघा आणि बाकी पोरं अजून मागं आहेत. आता देवळाजवळ जायचं आहे गावातल्या आणि तिकडून चालू करताय. आणि हा बघा तू इथलाच ना. नाव काय याचा. काय नाव त्याचा. नाव काय त्याचा. आणि तुझा ध्रुव. इथलाच तू बोरगावचा. कालच्या तिकडे गेलं तिकडे आठवडत आहे ना ड्रम धर आपली ड्रम धर तुला वाजवायला देईन तिकडून धर. टाकणार नाही ना. सोड आणि दाई ना बनू. काल कुठे गेला ना तुला मग हाक मारत होतो वाजवायला तुला.
आणि इथे आम्ही आलेलो आहोत मंदिराच्या इथे आणि आता इथे वाजवायला सांगितलं आम्हाला. हे बघा हा वाजव आठवली ऐना तो वाजवायला देव याला काम कर मग या हा चला वाजवते आम्ही वाजवता आता बाजा झालेला आहे आमचा कडक मध्ये आणि आता जेवायला जायचं आहे. काका न्यायला आले ते बघा. चला कसा वाटला बाजा तुला? गाणी कुठला आवडला? आहे वाजलाय का बऱ्यापैकी? आता व्हिडिओ पण नाही काढायला भेटली रे मला तेवढे. ते सगळा प्रोग्राम आपल्याला जमत नाही त्याचे. काय संकेत तुला कसा वाटला? हा ट्राय मारू. चला नितेश ताशे 1 नंबर वाजवला काय पण. चला आता जेवायला चालू. ए बाबा जेवायला चल नको तो मुक्का आहे सध्या, तो नंतर बोलेल. सध्या आता आम्ही चालू जेवायला. जेवल्यानंतर परत वारात काढताना भेटू डायरेक्ट. चला पोरा कंटाळली आमची इथं बसून 2 तास झाले इथेच बसून आहेत. पोरांचे चेहरे पाहू शकता. बाबांचा चेहरा बघू शकताय तुम्ही. परेश काकारलाय. काय होते व चला वारात निघली. चला वारात निघलेली आता वाजवतो. युट्यूब करना किती पेमेंट पडतो? नहीं मुझे मजाक नहीं उड़वाना अपनी चीज का, मैं नहीं बताऊंगा. सध्या काय नाही पडत. सध्या आपले हाऊस म्हणून. अच्छा म्हणजे हॉबीज म्हणून का? हा मग खोटा बोलतो परत बोल. नाही परत कोई तरीका है भीख मांगने का? झालाय दिलं ना आम्हाला ग्रुपला टी शर्ट दिली. म्युझिक लवर असा बोल ना तुम्ही स्वतःहून. पेमेंट आम्हाला ग्रुपला किती दिले? 30 35 टी शर्ट. आकाश ठाकूर तो का थांब त्याला नंतर घेतो मी. आता आत्ताच वरात गेलेली आमची आणि आता आम्ही चाललोय टेम्पो सामान भरायला. चला आणि आता आमचा पॅकअप झालेला आहे. इकडं विनोद जेवणार काय? जेवायला आहे. हे कोण जेवणार आहे काय? चला जेवायला आहे. हे जेवायला आहे. चला जेवायला
ए जेवा संकेत जेवायला पाहिजे काय जरा बोलवलाय जेवायला बाबाही मस्त काम केलाय हे बघा सामान भराचा चला आणि इकडे छत्रपती शिवाजी महाराज चला सामान भरून घ्या आपला निघा उद्या भरायला नसता लागला तो काय उद्या जाणार नाही पुढे तुला कुठे दिसलं त्याच्या मस्त वाजवलास दम काढला तुझा पण विनोद भाऊचा गाडी लोटून दम काढलाय हो जेवायचा आहे चला चला आता आम्ही चालू जेवायला चला तर आता आम्ही निघतोय बॅक टू होम बोरगाव वरून सो चला तर आत्ताच घरी आलोय आणि आता वाजले ते म्हणजे 1:30 आता आहे तो म्हणजे आमच्या गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौक हा बघा पाठी पाहू शकताय सो आत्ताच घरी आलोय तिकडची पद्धत म्हणजे वरातीची कशी होती की नवऱ्याकडे वरात आली की पहिले जेवणार आणि त्याच्यानंतर वरात निघणार सो वरात निघली 10:30 पावणे 11ला आम्ही जवळजवळ तिथे 9 वाजता आलो होतो 9 साडेनऊ वाजता गावात आणि वरात 10:30 निघली 12 वाजता गेली आणि तिथून थेट घरी सो थांबा आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा सो भेटूया आता अशाच एका नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय